ऑलरेडी टाकली होती ना कॉन्ट्रॅक्टर फोन केला ना एफआयआर टाकली आहे ना ऑलरेडी आहे ना आता हाऊसचं पण तो पहिला कॉन्ट्रॅक्टर ऑलरेडी करून गेला आहे एफआयआर टाकली त्याच्यावर करून गेला सोडून गेला अहो तो आम्ही त्याला जबरदस्ती हे करायला होतं 27 दिवस कुठं मिळालं म्हणून मला म्हणलं बाबा तू कर माणसाचा प्रॉब्लेम आहे त्या कामाला झालं नाही याच कामाला तुम्हाला दाखवतो त्या कामाला झालं त्या कामाला अहो याच कामाला दाखवतो तुम्हाला मी हो त्या साईडला ना फ्रंटला साईड हा कॉन्ट्रॅक्टर मला ब्लॅकलिस्ट केला मला ऑलरेडी ब्लॅकलिस्ट केलेला दुसरा जो कॉन्ट्रॅक्टर आम्ही आणला त्यांना मार्केटची वाट सगळे गेलो 27 दिवसामध्ये मधला पोषण सगळा करून ठेवलेला आहे हा पोषण करायला आम्हाला परमिशन माझं ऐकून द्या नाही बोलत नाही हे करायला आम्हाला परमिशन मिळत नाही करायला काही अडचण नाही कुठेही कामाला पावसाळा चालू आहे कामही चांगलं व्हायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट त्या त्या विरोधीला मानसिक विरोधीला कंप्लेंट करून केलं तुम्ही बोला तुमचं बोलून मला किती वाजता पाटना वाला भी तो इधर आती थी अरे ये तो काले पलटी ऑलरेडी आहे फायनलाइज करायचं आहे चांगलं काम करून हा विषय कायमच काढून टाकायचं त्या दिवशी तुम्हाला प्रयत्न करणार आहे फक्त वेळ टाईम पण त्याचं जे होतं पावसाच्या ह्याच्यात किंवा बाकी पाऊस तुम्ही बघितलं होता किती पडला आहे कॉन्क्रीट करून सुद्धा तिथं की मी काल परवा दिवशी रात्री तिथं मी प्लास्टिकसाठी माझं केलं हा पोर्शन या पोर्शनला ट्रॅफिक आवरत नाही कामातून राहून गेलं त्यांची इथंच नाही निघाली बरं पाऊस पडल्यानंतर ते गटी पाऊस आता पाहिजे आहे म्हणून ते गटी समजलं काय वाढ बघत नाही एवढा त्रास होतो किंवा बाकीचे पिकवत होतं आजच्या आज आपण कॉल करून बघू बघू काय होईल परमिशनचं मला कोण मेमो देते का काय सध्या मराठा पहिली गोष्ट परमिशन परमिशन पूर्ण या रस्त्याला त्या रस्त्यावर कोणी काम घेतले खड्डे पडलेले असते तरी ते बुधवारची जिम्मेदारी त्याचीच आहे पावसाळ्यात तर सीसी रोडचं काम होत नाही पावसाळ्यात सीसी रोडचं काम कसं खड्डे पडले पावसाळ्यात सीसी रोडचं काम होत नाही असं नाही पावसाळ्यात सीसी रोडचं काम करता येतं नाही असं नाही मेन प्रॉब्लेम आहे त्यामुळं हा पॅच ठेवला हा पॅच एवढाच पॅच की कशाला ठेवी मला काय म्हणणार ठीक आहे आता इथे तुम्ही बोलता रात्री नाही ना साहेब ट्रॅफिक असते रात्री कुठं आहे अहो पाऊस असला ना बाकीच्या गोष्टी पाऊस मला वाटतं 5-6 दिवस झाले पाऊस आहे का नुसतं कॉन्क्रीट नाही होत बॉटल आहे लेअर असते ना पाणी साठल्यानंतर परत ते काढा बोल 1 मिनिट बोल 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 तिकडचा ड्रेन राहिलेला आहे आणि त्या पाठीमागे स्टेशनच्या इकडे सीसी रोडचं जे काम केलंय
त्याचं रॅबिट तिथेच बाजूला साईड स्ट्रीपमध्ये टाकलं, ते काय नाही उचललेलं अजून. आणि ह्या रोडला सुद्धा त्यांनी सांगितलं, एक मिनिट, त्यांनी सांगितलं की रात्री तिथे बॅरिकेड लावले, एकही बॅरिकेड नव्हता तिथे. रात्री इथे लोकांचा जीव जाण्याची वाट बघत आम्ही 30 कॉल केले त्यांना. हे कॉन्ट्रॅक्टर आहेत ना, आपको कहाँ से कब से मिला? ऐका ना, टायबार लावला नाही इकडे. एक मिनिट, मी काय बोलतो, टायबार लावला, रोड जॉईन करायला आम्हाला माहिती. टायबार जोपर्यंत दुसरं काम होत नाही तोपर्यंत फोन करून ठेवायला पाहिजे ना. गाड्यांच्या टायरामध्ये घुसतात ते. टायबार फोन नाही केलेले ते. मला मी एक सांगतो, या मला मी हे वन ऑफ हे झालंय ते, हे झालंय ते, हे तर झालं मधला सगळा मधला पॅच मागच्या वर्षी रडवलं ते पॅचनी मला. काय होती कंडिशन सांगा बघू. मागच्या वेळी आम्हीच केलं होतं. काय कंडिशन होती, मी स्वतः उभं होतो अक्षरशः तिथे भरून परत 4 दिवसांनी भरायची, परत 4 दिवसांनी म्हणजे सुरुवात केली तर पावसाच्या आधी पण संपलं नाही ना साहेब काम ते. सांगतोय त्या धस साहेबांनी ऐका जेव्हा वर्कआउट मिळाली ना धस साहेबांनी मला त्रास दिला, कॉन्ट्रॅक्टच करून बरं आता हे काम करायचंच आहे. आता हे काम करत गेलं असतं तर बाकीच्या गोष्टी मला घडल्या असतात. काम करणारा मला म्हणतो बाबा हे कामातून पण त्या कॉन्ट्रॅक्टरला प्रॅक्टिस केला बाबा म्हणजे हे काम कुठल्याही परिस्थितीचं काय करायचं बघू आपण त्याला बघून करतो वेळेने ते काम करतो. सहकार्याची बाकीचं मिळालं असतं काम करायला आम्हाला काही त्रास नाही. जे काम होतं ते पण भ्रष्टाचार चालू नाही, त्यात क्युरिंग केली नाही, स्पेशल केलं, क्युरिंग केलेली नाही तिथं अजिबात. ते म्हणतात क्युरिंग करतात, त्यांना विचारा बोला खाली तुमचे इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर बोलवा त्यांना. ते क्युरिंग केलं तिकडे दाखवा ना. लिमिक्स कॉन्क्रीट असतो, क्युरिंग पिरियड किती असतो लिमिक्सचा, किती असतो तुम्ही सांगा. 7 दिवसात असेल, 14 दिवसात असतो. 3 दिवसात क्युरिंग होतं. मी 1 दिवस केलेलं नाही, दाखवा केलेले फोटो. अहो शक्य आहे म्हणून तर बोलतो मी. यांना दुसरा नाही आणला, त्यांना 6 महिने फोन केला मी 6 महिन्यापूर्वी. तर रस्ता तो खराब आहे का? कोणता त्याला जो तुमच्या ह्याच्यामध्ये ते काय नाही केलं ते सांगा आम्हाला. रस्ता खराब आहे का तो आता? त्या रस्त्याला तुम्ही साईड स्ट्रीप बनवलं ना, तिथं हे केलं. हो मला सांगा, जे कॉन्क्रीट केले ते खराब झाले का? खराब झालं म्हणजे होऊ शकतं, क्रॅक जातात, पाणी नाही मिळालं त्याला. तर क्रॅक जरी पडलेत तर दाखवा मला. चला दाखवल तुम्हाला, आताच बनलाय तो रस्ता. दाखवा ना. विषय आपला इथे आहे. तुम्ही काय दम द्यायचं, काय काम करायचं ना, नाही मी कुठं जमलो. या तुमचा अधिकार ना का पळून गेला contractor, पाहिजे तुमचा मला, प्रश्न मी हलणार आमचा नाही. नाही. आणि तो कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्टला पाहिजे मला लिहून पाहिजे. आता तो हलणार नाही. कॉन्ट्रॅक्टर आम्ही आम्हाला हलणार सांगू नाही. नका, तुमचा विषय संपला. तुम्ही आम्हाला दम देताय काय? तुम्ही काय करताय? तो टेक्निकल तुम्हाला सांगतो, तुम्ही त्याला दम देताय. आणि कॉन्ट्रॅक्टर पळून गेला, आम्हाला काय घेणं आम्हाला काय देणं? घेणं कॉन्ट्रॅक्टर पाहायला तुमची तर जिम्मेदारी नाही ती. टेक्निकलीचा कॉन्ट्रॅक्टर PWD जर कमिशन घेऊन काम करत असेल तर आम्हाला काय घेणं देणं त्याचं? पळून गेलाय, आम्हाला कसं सर्वसामान्यांना कसं जाणतं? आम्ही हटणार नाही. तुमचं काम तुमच्या आहे. अधिकाऱ्यावरती FIR दाखल करा, कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करा. काम करतोय मला बघा काय तुमचं डिसिजन शेवटी मला जे डिसिजन नाही, आम्ही अजिबात सहकार्यच नाही, आमची करतो. मागणी आहे. काम इथं आमची अजिबात मागणी आहे. बरोबर होत नाहीये. बॅरिकेड नाही टाकत, काय नाही, खड्ड्यात काल किती लोकांचा जीव हे गेला काय हे बाबा, लोकांचा एक मिनिट जीव बाबा, गेला, तुम्ही लक्ष देणार आहे का? हा तू सांग बाबा काय झालं? चालत बाईक ते सोडून द्या. सब रिपोर्ट है ना तुम्हारे पास? वो रिपोर्ट लेके आओ. घाबरत होतं म्हणलं घाबरू नको. आम्ही रात्री 30 कॉल केले, उचलायला तयार नाही कॉल. रात्री आम्ही 2 तास थांबू शकतो. आम्ही 12:30 अधिकारी पर्यंत फोन उभं उचलू आहे. शकत नाही, फक्त फोन उचलू शकत नाही. त्या विचाराने फोन जर उचलला असताना आणि कॉन्ट्रॅक्टरला दम देऊन सांगितलं जा रे बाबा बॅरिकेड काढा, पूर्ण पॅकिंग करू नका, तर कमीत कमी काय पाणी तरी काढायचं बंद. फोनच नाही उचलला. आम्ही व्हिडिओ होतो थोडं पण आम्हाला कळतं ना. आम्हाला ते काय नाही, तुमचे अधिकारी कासर त्यांच्यावरती आमची मागणी घ्या आणि कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करा. हे माझं लेटर घेऊन मी साहेबांना पत्र देतो. हा पॅच झाला पाहिजे. सर्वप्रथम तरी आपली मागणी आहे. जर का तो कॉन्ट्रॅक्टर हा असेल तर हा ब्लॅकलिस्ट केला पाहिजे. बरोबर. दुसरी गोष्ट अशी आहे की एक अधिकारी आहेत त्यांची कारवाई झाली बरोबर आहे. राहिल्यानंतर पॅचचा आता करतो मी माझं वगैरे मी यांच्यावर तुम्हाला पॅचचा विषय आहे. साहेब यायच्या आधी कसं म्हणजे माझं बोलणार ना, कॉन्ट्रॅक्टर साईडला घेतला म्हटलं तो म्हटलं जर पाऊस नसेल तर 3 दिवसात, पाऊस जर झालं पाणी तुंबलं तर साहेब थोडं प्रॉब्लेम होतो, नाहीतर 4 दिवस. मी तर म्हणलं 5 दिवस जर 5 दिवसात होईल तर 5 दिवस व्हायलाच पाहिजे. तर पाणी तुंबलं नाही तर बोलला
तुमच्या सोबत परत एकदा अशी यंत्रणा आपण ठेवू शकतो काय की जर पाऊस जरी पडला तर तातडीने एखादा मोटर घेऊन त्याला काढू शकतो. मार्ग असतो ना, मार्ग सुरक्षेच्या दृष्टिकोनातून यांनी कोणतीच काळजी घेतली नाही साहेब. हे वरच्या गाड्या खाली आल्या तर काय करणार, इथं बॅरिकेडिंग लावायला पाहिजे ना, काहीच केलेलं नाही यांनी. कारवाई कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्ट आधी तो कॉन्ट्रॅक्टर तोच आहे त्यांची पगार कन्फर्म करून घ्या ना साहेब. हां बोला. ब्लॅकलिस्ट आहे की तुम्हाला गोष्ट तिथे अधिकारी काय चुका केल्या असेल की नाही केल्या असेल त्याला करायला पाहिजे. एकच तुझं लेटर पाठवून त्याकडून की असं अधिकारी बाबा त्यांचे हा सगळं कॉन्ट्रॅक्टर आहे, या कॉन्ट्रॅक्टर यापूर्वी रस्ता बनवला होता तर तो पूर्ण एवढा सुद्धा पडला पूर्ण जोडा जर असेल तर त्याला प्रॅक्टिस करून भविष्यात बरोबर. जर तो असेल तर प्रॅक्टिस करतील त्यांच्या प्रोसेसप्रमाणे, नसेल तर ते सांगते बाबा हा ना हा वेगळा आहे त्याच्या कामात काय झालं तर पुढे जबाबदारी आपण. कासरकर साहेब हे जे कंप्लीट झालं हे किती दिवस झाले होऊन? त्याच्यानंतर तो मग घेतो. नाही किती महिना झाला? माहिती नाही किती दिवस झाले, त्यांनाच माहिती नाही. महिना झाला ना, माहिती असेल आले तर महिना माहिती झाला. पडेल ना. यांनीच केलं हे काम, यांनीच केलं हे काम. आणि साहेब तुम्ही जे बोलताय ना दस साहेबाच्या वेळेस, दस साहेब जाऊन मला वाटतं 6 महिने झाले होते. साहेब तुम्ही येऊन किती महिने झाले? 3 महिने. 3 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. हा हे काम होऊनच 15 महिना झाला. त्यांना तुम्ही डिसमिस केलं, त्याच्यानंतर ह्यांच्या आता म्हणजे मी आता blame blacklist करताय केलं त्याच्यावर. असेल. त्याला आधी ब्लॅकलिस्ट केलं, त्यानंतर ह्या कॉन्ट्रॅक्टरला आणलं. हा कॉन्ट्रॅक्टर पण हलगर्जीपणाच करतोय आज पण. त्याच्या हलगर्जीपणाने आज एक जीव गेला असता आणि काल पूर्ण सिलेंडरचे बाटले खाली पडले. काल भरपूर इन्सिडेंट झालेत साहेब इथं. आम्ही उगत नाही बसलो इथं. आम्हाला काय इन्सिडेंट झालाय मागणी बाबा हा पण कॉन्ट्रॅक्टर जो आहे ह्याला पण ब्लॅकलिस्ट करा आणि तातडीनं दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरची कमी नाही तुमच्या माध्यमात भरपूर असतील. तो पळून गेला, याला आणलं ना, तसं दुसऱ्याला आणायला ब्लॅकलिस्ट करून. नाही आता करून घ्यावं लागलं ना, करून घ्यावं लागलं. बिना परमिशनचं बिना काय त्यांचं तो रिपोर्ट मी बघितली. पहिला लिहून घ्या. नाही करून घ्या. आम्हाला लिहून द्या, पहिला लिहून पाहिजे. त्याच्यावर आम्ही उठणार नाही. आम्हाला ते अधिकारी आहेत कासा त्यांच्यावरती FIR पाहिजे. रात्रभर फोन करायला येडे का आम्ही? आमचा फोन वाजतोय, फोन स्विच ऑफ. प्रत्येक वेळी हेच होणार का? जीव गेल्यावर लक्ष देणार. हा माणूस मेला, तुम्ही काय केलं असतं? हॅलो पकड जरा. आम्ही तुमच्या विनंती करतो तुम्ही फक्त त्यांना टाकायचं, आम्हाला पत्र द्या आणि इथून पुढे काम चालू आम्ही तुमच्या सोबत उभा राहू. फोनवरती म्हणाला की तेव्हा तुम्ही कुठे होता काम झालं असलं आम्ही कशाला येऊ? ते टेक्निकल गोष्टी तुम्हाला माहिती, आम्हाला कसं माहित पडतं कमी जास्त. हा जुना रस्ता आहे, हा रस्ता खूप जुना आहे. मला सांगा ह्या रस्त्याची जबाबदारी कोणाकडे आहे? टेंडर कोणाकडे आहे? तो जर रस्ता त्या रस्त्यावर झालाय, या रस्त्यावर झालाय, या रस्त्यावरच काय त्याच्या गाड्या होत्या ते जाऊ द्या. हा रस्ता आहे ना, हा रस्ता आहे, हा नाही आहे. त्याच्यानंतर ह्याला अपॉइंट केलंय. हा रस्ता याची बनवलाय का? हे काम त्यांनीच केलंय. त्यानेच केलं ना मग. ह्या रस्त्याची जबाबदारी नाही का? हे काम त्यांनीच केलंय. यांनी केलंय. हे सांगते मी काहीतरी गोव्याला पण गेलेलो. मला मला या ट्रॅफिकमुळे ना एका 2 दिवसाचं 2 दिवसांचं त्या कॉन्क्रीट करून आम्ही सोडलेलं आहे आधी मुलं लोकांना. माझ्या बॅगचं कोण काय करणार, 5 मिनिटं हे कोण करणार, बाकीचे कोण करणार. त्या कामामुळे साहेब पवार साहेब त्या कामामुळे एवढा फ्यूल वेस्ट होता. कारण ते सकाळी तुम्ही नोकरी दिला ना, पर्यंत हे जातं त्याच्यामुळे. मला या कल्पना आहे चालू केलं की नाही काय केलंय बघा ना. मधला पॅच बाकी बाकी हां व्हिडिओ पुढे जाणार आहे ना, ट्रॅफिक होते. व्हिडिओ पुढे जाणार आहे. अजून 1000-2000 जण सर्व्हिस रोडची थर्ड लेन आहे ना, पूर्ण झाली. ओके, थर्ड लेन जी होती ना पूर्ण झाली नाही. ती पुढं आली असती ना, पुढं मी त्याच्यावरती सेकंड लेनचा पण मागणी केली त्यांना. मला सेकंड लेन करायला आहे ना त्याची परमिशन दिली नाही. म्हटली कॅमेरा काय मला समजत नाही. हे पकडायचं ते त्याला देतो तो पण तुम्ही नाही त्याला व्हिडिओमध्ये ते पॅच किती आहे 20-22 हा साहेब ते म्हणजे एवढं ट्राफिक डेन्सिटी आम्ही कुठं
तुम्हाला आतापर्यंत त्याला बघायची बोलत करावं लागेल कंटिन्युएशन मध्ये ठेवावं लागेल. शनी लाईव्ह पकड लाईव्ह पकड ना 2 मिनिटं झेंडा पकड तिकडे झेंडा पहिला हा पोर्शन समोरचा पोर्शन आणि तो माझं फक्त यावर्षीचं उद्यापेक्षा एक महिन्यापर्यंत टार्गेट काय होतं तर सर्कल कंप्लीट होईल. सर्कल कंप्लीट झाला ना सर्कलला खूप खड्डे पडायचे. हा पोर्शन आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बाबा हे जाऊ द्या सगळे हे करायचं असलं आता आपण मी करता मला वाटतं कॉन्ट्रॅक्टर दुसरा आहे वाटतं तिथं पण हाच सेम प्रॉब्लेम आहे कॉन्ट्रॅक्ट वेगळा आहे. इथे त्याला पण समजून सांगत आहे जेव्हा स्पीडच्या गाड्या येतात ना तिथं दोन रिक्षामध्ये दोन रिक्षामध्ये बरोबर आहे. आम्ही त्याचं पण सांगतो तुम्हाला त्या 2 रिक्षामध्ये आपण VUP व्हर्टिकल अंडरपास स्टेशनकडे येणार बरोबर आहे. थांबलेला का माहिती आहे तुम्हाला तिथे एक लाईन होती 900 इकडून काढ साहेब बोलले त्याला ते काढायला आपल्याला ते मोठे कास्टिंग करून त्याचं पाणी सोडायचं 1 मिनिटं पाणी जाण्यासाठी कोण गेलेला आलाच नाही तो असं तिकडे गोष्ट येतो लाईव्ह पकडला इथं जायचं मी त्यांना खोदून दिलं नाही. पावसाळा संपला की ती लाईन खोदतील. सांगा त्या हिशोबाने पुढचं करू. नाही, आम्हाला फक्त एवढंच म्हणणं आहे आमचं साहेबांना सांगितलं आपल्याला एवढं आमच्या मागण्या काय ते सांगितलं आणि हे आम्ही पूर्णपणे परिस्थितीचा आढावा घेऊनच बोलतो. तर आम्ही तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की आहात समोर आहात आपण सगळं काम मला कंटिन्यू करायला काही जात नाही आम्ही कामं करण्यासाठी थांबलो इथं खड्ड्यामध्ये का बसलो आम्ही अरे बघा एवढे खड्डे होते मला सांगायचं मी पण थोडंसं हे करायला पाहिजे. मला येऊन 1 वर्ष झाले मानपूरला इथे झाले की आंदोलन आम्ही भरले पण यायला तयार नाही नाही आम्ही त्यांचा नंबर जबरदस्ती दिले आता साहेबांनी स्वतः देत नाही यांना म्हणलं मला गुप्ता मॅडमचा नंबर दिला का पहिली FIR करा त्यांच्यावर मागणी आमची या एक्झिक्युटिव्ह आहेत माझ्या दृष्टिकोनातनं काम करायचं आहे. आपण काम काम कंटिन्यू करा पण आमची मागणी आहे का असा साहेबांवरती FIR करा आम्हाला माहित नाही तर आम्ही रात्री त्यांना फोन लावतो येडे म्हणून फोन लावतोय का साईड ट्रिप पण जिम्मेदारी तुमचीच आहे ना फक्त रस्ता झाला म्हणजे झाला असं थोडी आहे. कधी मिळाले वर्क ऑर्डर दाखवायला सांगा ना वर्क ऑर्डर त्याला माहित नाही वर्क ऑर्डर मागवा त्याला बोलता तरी येते का वर्क ऑर्डर दाखवायला हवं त्याला फक्त कामातून सुद्धा मला पावसाळ्यात शॉर्ट पण जायचं अभी ये चालू किया पानी नहीं कितने दिन में होगा 6 दिन बोलते रोड पावसात होतच नाही पावसात होतात काम पहिला अरे मेन खड्ड्यांचा विषय आहे खड्ड्याचा भरून घ्या नाही पाऊस तो हेच करणार बोलते 5 दिवसात. अरे दोन्ही घरचा पाहुणा उपाशी राहील इकडचा ना इकडचा पाहुणा उपाशी राहील त्यांचं म्हणणं आहे मला 5 दिवस पूर्ण हे करून दे मला खड्डे भरून घे नंतर पाऊस गेला तो बाकी काम करा. परमनंटली जोपर्यंत खड्ड्यात कुठे पडतील काम हे बंदच करून आपण हे काढूनच टाकू ना. बंदच केलं ऐका ना साहेब माझी विनंती आहे बंदच केलं त्यांनी नाही मी आज पण तुम्हाला सांगतोय आजच्या कंडिशनला पण आपण JCB लावून ना परत खड्डा करून घेऊ. तुम्ही नका खड्ड्याच्या मागे लागून मी आता समोर चालू करतो पण आता कातर काय बद्दल काय करतं चला हे सांगा कातर काय बद्दल काय करतं आणि हे जो कॉन्ट्रॅक्टरचे चुकी मोजाले यांच्यावरती काय कारवाई करतात तुम्हाला मी तासाला ते म्हणते
हलगर्जीपणा केला म्हणून त्यांना एक पाहिजे नाही म्हणलं काय होत नाही आम्हाला जीव गेला असतं तर काय केलं असतं समोर हा तर समोर इथे राहायला म्हणून भेटलाय. त्यानंतर किती लोक काल इथं पडून त्यांना दुखापत झाले ते निघून गेलेले. मेला असताना काय केलं तुमच्या अधिकाऱ्यांना तुम्ही? अहो मला एक सांगा तुम्ही जर टोकाची भूमिका घेणार असाल या सगळ्यांनी तर मी पर्याय कसा काढायचा? त्यांच्यावर एफ आय करू करा एफआयआर काम चालू करा. करून टाका आपण जाऊ पोलीस स्टेशनला काय तुम्हाला जबाबदारी वाटते बाबा अरे तुला काय प्रॉब्लेम मोहरममध्ये उभं राहायचं मला. तुम्हाला छत्री आहे ना तुम्ही उभा राहा. तुम्ही आजारी पडून चालणार नाही. मला पहिला टाईम तुम्ही म्हणजे मला तर काही कळत नाही होत नसेल त्याची आधी गाडी भरून पहिली गाडी गोष्ट कारवाईची आमचं कारवाईचीच वाट आहे ना कारवाईची तो जे बोललो ते मला भेटतो तो सांगतो ना शेवटी इन्क्वायरी करून कारवाई करत असतो मी ते बोलणार ते होऊन जाईल बरोबर. आणि जे सिमेंट झालं तर तिकडे की तुमचं काय असतं ते ठीक आहे ते होऊन जाईल. एक मागणी मान्य झाली साहेब. आणि तो आहे कॉन्ट्रॅक्टर जर पाऊस जर तुमचं नाही त्याच्या मागे मी उभं राहतो ते कर तू पण हा पण साहेब त्यांचा पण माणूस पाहिजे इथे लक्ष द्यावं लागेल की पाणी कामाच्या बाबतीत आहे ना आणि याला आनंदाने उड्या मारू. जॅकेटमध्ये टाकल्यामुळे एकदा बोला. तुमचा शब्द म्हणजे बाणाचा तीर आहे. संपला विषय. तुम्ही वरिष्ठ अधिकारी आहात आणि हजारो लोकांमधून आपली नियुक्ती झालेली आहे. लाखो लोकांमधून म्हणून आम्ही तुमचा खूप आदर करतो. बरोबर दुसऱ्या दिवशी तुला माहिती आहे एक गोष्ट तुम्ही दिले तुम्हाला तक्रार देतो. कोणता लाईन दुकानातून हा हा आज रात्री सांगितलं दुसरी तोडली साहेब म्हणजे बंदोबस्त नाही पाहिजे मी तोडतो तुला तोडून दाखवा मग ते पण काम बरोबर नाही. किरीन बिरीन काय नसते काय सांगताय विचारा साहेब. कामावर मला डाऊट लागला विचारा ना तुम्ही काय सांगताय केलेल्या कामाला. हा मी कॉम्प्लेट केलेलं आहे याच्यात काय कुठे पडले दाखवा मला मी याचं बोलतच नाही तुम्हाला. काय म्हणतात तिकडे आता स्टेशन जिथे गेले तर तिथे किरून काय केलं सांगा ना. आणि जे केलंय ते सगळं ड्रायव्हिंग काय आता बिलं काढायची काय असते रे. कधी वर 6 महिने झाले तो रोड बनून कधी होणार. तो स्टेशनच्या इथला 6 महिन्याच्या वर झाले. माझ्याकडे फोटो पण येते. तो ढाले म्हणून तुमचा इंजिनियर होता कॉन्ट्रॅक्टरचा. तुमचे कॉन्ट्रॅक्टर पळून जातात त्याला आम्ही काय करू. तुम्ही बघा त्यांना. हा बघा मग आता विचारा तर स्ट्रिक्ट का नाही केली. आता तुम्हाला सांगितलं विचारा कधी स्टेशनच्या इथलं होऊन गेलं काय होत काय काम एकदा निघून गेले ना काम होत नाही. आम्हाला माहिती आहे काय काम होत नाही. काय अहो कपस्टोन ऑलरेडी आहेच साहेब. त्याच्यात रॅबिट टाकलं. टेक्निकल माणसं आहेत तो विषय नाही. मला मग एवढंच म्हणायचं की ह्यांच्यावर कारवाई करायची. कारवाई यांच्यावर करा तुम्ही. यांनी हलगर्जीपणा केलाय. कारवाई यांच्यावर आली पाहिजे. साहेब बोलले साहेब बोलले हा विषय संपला. मी सांगतो हा विषय संपला. दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करण्याचा तर तुमची आम्हाला सांगा आणि कट करून ठेवून चालू करा. आमची हेच मागणं आहे दुसरं काय. ब्लॅकलिस्टचा विषय आहे आणि एफआयआरचा विषय काय काम करत एकदा निघून गेले ना काम करत नाही ते लोक. पेमेंट द्यायची जबाबदारी माझी. एक माणूस द्या खाल्लेला वडापाव ब्लॅकलिस्टचा एक माणूस द्या पाठवा. ठीक आहे माणूस चांगला बोलला. आता खड्डे करून द्या. माणूस सीसी कसं होईल पावसात पडले तर परत मारुती लागेल चालू पावसात तुम्ही सीसी कसं करणार. कसं नाही मारत आरएमसीची गाडी आली पावसाळ्यात काय होणार. सिमेंट राहणार आहे का ते. तर ऐक या शासनाचं पत्र मी सेंड केलं होतं. साहेबांना खड्डे भरायला आले.
कसं काय करता येईल ते तर साहेबांनी सांगितलं आम्ही करतो म्हणून, याचं काय करायचं ते तरी सांगा पहिले. गाडी मोठी नाही म्हणून वारंवार फोन करतो. तुम्ही एक माणूस द्या, एक कॉन्ट्रॅक्टर द्या, आधी काम करायला. नाही आपलं काम नाही. ऐका, एखादी गोष्ट करायची म्हणजे ना त्याला स्पेसिफिक पिरियड असतो. 2 महिन्यात सत्तेमध्ये आचारसंहिता लागणार आहे. लक्षात घ्या. काम करून घेऊया. आपण करतो देऊ करायला. बघणं तिकडं मग ते टेम्परेचर तुम्ही म्हणतो असतंच मला पाहिजे तुला माझं मानणं पण आपल्याला पाहिजे ना रोड पाहिजे. काय मुद्दा आहे का मग ते तसं टाकत नाही. अभी ये टेम्पररी डालने वाला है क्या? बाद में जैसे भी मार्ग काय तुम्ही आहे आम्ही नाही ना. काय करावं लागेल ओके. आता हे काढलं हे हा रोड बंद हा बंद करून चालू करायचं. करू द्या ना साहेब. अरे निघून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा चालू करा. हा हे टाकून फायदा नाही. उद्या परत निघणार धन्यवाद साहेब. 400 पण कामाचे नाही. 400 नाही 4 आहे. 400 झाले ना. एक आम्ही झालो तो आम्ही जाऊ तर होईल ना. सगळे मीटिंग कॅन्सल करू. होऊ नये मग आम्ही हे केलं. तुमचा नंबर आता माझ्याकडे आलाय. साहेब आता तुम्ही आले आणि तुम्ही बोलताय करून देतो. याच्यासाठी या अगोदर आम्ही त्यांच्याशी किती संपर्क केलाय. ऐका तसं नाही तुम्ही आला तुमचा धन्यवाद. तुम्ही आम्हाला एवढं सहकार्य करून देतो बोलले. ते आमच्या 6 महिन्यापासून आम्हाला खेळवताय. विचारा त्यांना. याच रोडचा टेम्पररी काहीतरी हा ते महत्वाचं आहे. खड्डे हा मेन खड्डे. आता कसं आम्ही समजू शकतो बाईकवाले खड्डे मारायला काय अडचण. अरे बाबा काय सांगू. रात्री आम्ही आणवतो तरी बाईकवाला घुसलाय. आम्ही हात दाखवून आम्ही शेवटी आमचा एक शाखाध्यक्ष बँड वर करून गुडघेपर्यंत खड्ड्यात उभा राहिला. तसं नाही विचार होतो ना आल्यासारखं चालू कर. गाड़ी निकालो और एक्सकर्शन चालू करो. वो चालू मत चालू करो. परवानगी विरोधी साहब को मैं देखता हूँ और यहाँ चालू करो. पुलिस को कह रहे हैं कि मेरे को हाँ हम क्या प्रैक्टिकली गाड़ी आएगी तो हम लोग आदमी निकले होंगे. मोटर में कैसे लगा कोई गाड़ी नहीं है. काम करो ये बाल के वहाँ पे बैरिकेडिंग करो. हाँ बैरिकेड कर दो. बैरिकेड आज के लिए डाल दो. काफी बच्चों रास्ते चालू समोर थांबतो. बॅरिकेड करू. जाओ सीधा बैरिकेड मंगा और यहाँ पे काउंटर डाल दो. हम लोग 4 घंटे मिलके पूरा डाले थे.
इतना बड़ा खड्डा था आज गड्ढे में हो गया 8 इसके बाद जो गड्ढे में डालेगा ना तो पत्थर मत डालना, फिर क्या डालेंगे अबे पत्थर उड़ के जाएगा टायर। नहीं तो इतना बड़ा वो चेम्बर का वो उठा के लाके डाले हम लोग थोड़ा ऊपर डाला नहीं तो इतना पानी भराएगी मट्टी का डाल के डालने का सैयद ओ सैयद वो लेबर निकाल के लो जाओ। ओ चलो पहले कर थैंक यू साहेब काय सांगणार आहे? मानखुर्दमध्ये असं वाटतं की खड्ड्यामध्ये रस्ता आहे की रस्त्यामध्ये खड्डा, आज तुम्ही उपोषण केलेलं काय सांगणार? आज खड्ड्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना मानकोट छत्रपती शिवाजीनगर विधानसभा आहे. खड्ड्यामध्ये आम्ही बसलो होतो. आता त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही त्या अधिकाऱ्यांवरती पण कारवाई करू, कॉन्ट्रॅक्टरवरती पण कारवाई करू आणि आताच्या आता कामाला सुरुवात करू. हा विजय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे, मानकोट छत्रपती शिवाजीनगर विधानसभेचा आहे. थोडं नक्की सांगितलं. अधिकाऱ्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं? अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं होतं, अधिकाऱ्यावर जे कनिष्ठ अधिकारी आहेत हे लोक ऐकत नाहीत. आपले प्रतिनिधी आपले कार्यकर्ते फोन करतात, त्याला हलगर्जीपणा करतात. रात्री आम्ही या ठिकाणी जात असताना एवढ्या मोठ्या खड्ड्यात टायर गेल्यानंतर बघितलं नक्की आहे काय खड्ड्याचा बाम आहे. तेव्हा आम्ही उतरून बघितलं एवढा मोठा खड्डा आहे. त्याच्यानंतर बेरिगेटिंग वगैरे काही नाही. आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून आम्ही एका कार्यक्रमावर येत होतो तेव्हा आम्हाला दिसलं. आम्ही या ठिकाणी स्वतः उभारून महाराष्ट्र सैनिकांनी सर्वांना मार्गदर्शन केलं, तिथून जाऊ नका. 2 तास थांबलो. सकाळी आल्यानंतर परत फक्त खड्डा आहे तसंच आहे, फक्त पाणी निघून गेलो होतं. पुन्हा आम्ही थांबलो. मग अधिकाऱ्यांकडून उत्तर भेटलं नाही. जोपर्यंत डेप्युटी येत नाही, अधिकारी येत नाही, तोपर्यंत आम्ही खड्ड्यातून उठणार नाही. तेव्हा ते आले, त्यांनी आश्वासन दिले की आम्हाला तुम्ही बघत असाल सुरुवात आता होते. ही मनसेची जीत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तुम्ही काय बोलणार आहे साहेब? गवत साहेब, अहो तुम्ही विभाग प्रमुख आहे, दोघे जण बोला काहीतरी. असं वाटतं की मानखुर्द खड्ड्यामध्ये चाललेलं आहे का खड्ड्यामध्ये मानखुर्द आहे का मानखुर्दमध्ये खड्डा आहे? हा खड्ड्यामध्ये आम्ही ऐकलं. मॅडम तुम्ही बोला. तर काय सांगणार आहे? मानखुर्द खड्ड्यामध्ये का खड्ड्यामध्ये मानखुर्द आहे? आज मनसेचे सर्व मनसैनिकांनी उपोषण केलेलं आहे खड्ड्यामध्ये, काय सांगा? खरं तर PWD डिपार्टमेंट यांनी जे रस्त्याचं काम सुरू केलं ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं केलं होतं. आणि जे आता काम चालू आहे त्याने त्यांची जबाबदारी होती की रस्त्याचे जे खड्डे पडलेले आहेत ते त्यांनी उजवणे गरजेचं होतं. गेल्या 15 दिवसांपूर्वी इथे खड्डे पडलेले होते. काल मला वाटतं आमच्या विभागाचे जगदीश खांडेकर त्यांची गाडीसुद्धा जेव्हा आदळली, सिलेंडरची गाडी ती पलटी होता वाटते. रिक्षावाले 2-3 वेळा पलटी झाले. बाईकवाल्यांना मार लागला. एवढं होऊन सुद्धा PWD डिपार्टमेंट किंवा त्या माणसांच्या या समस्याकडे लक्ष देत नसल्यामुळे जगदीश खांडेकर शिवाजीनगर विधानसभा मनसेच्या वतीने हे आंदोलन केलं जातं. साहेब, फक्त मनसेच रस्त्यावर उतरतात, बाकीचे पक्ष कोण उतरत नाही. जनहितासाठी काय सांगा? आज ही समस्या आणि हे खड्डे याचा त्रास सर्वसामान्य जनतेला सर्वांना आहे. सर्व पक्षांच्या लोकांना खड्डे आहेत ते, परंतु फक्त आणि फक्त मनसेचे कार्यकर्ते या आवाज उचलतात. राजसाहेबांची शिकवण आहे इथे अन्याय दिसेल लाच मारली पाहिजे आणि आम्हाला शिकवण राजसाहेबांची. ओके नाही आम्ही निघतो. बघा कामाला सुरू करू. त्याला पत्र देतो मी. दिले पाहिजे, त्याला दिले पाहिजे. काय सांगणार आहे? आज महिलांच्या वतीने आज खूप उत्कृष्ट प्रतिसाद आहे, काय सांगणार? महिलांच्या वतीने म्हणजे नेहमीच राजसाहेबांची शिकवण आहे. आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकारी, विभागाध्यक्ष, गटाध्यक्ष, शाखाध्यक्ष, उपशाखाध्यक्ष सगळे इथे जमा आहेत. आणि नेहमीच असं नाही आहे की आज इथे खड्डे दिसले. आमचे जे मनसेचे सगळे महाराष्ट्र सैनिक आहेत त्यांचं नेहमीच प्रत्येक विभागातल्या कार्यकर्त्यांचं प्रत्येक रोडवरती लक्ष आहे. पावसाळा आला म्हणजे फक्त मनसेलाच हा उपक्रम आहे की कोणत्या रस्त्यावरती कुठे किती खड्डे पडले. आणि आता इथे माझे सहकारी आहेत, जगदीश खांडेकर आहेत, रवी गवस आहेत, यांनी खूप दिवसापासून अत्यंत बारकाईने प्रत्येक खड्डा कुठे आहे आणि इथे PWDवाल्यांना कसं बोलवून घ्यायचं आणि प्रयत्न करून खड्डे भरून लोकांना चांगला रस्ता कसा देता येईल याच्याकडे त्यांचा प्रयत्न असतो. आणि इथे मनसेची खूप मोठी जीत आहे. याच्यामध्ये महिला सेनाही त्यांच्या बरोबर
नवनिर्माण सेनेचा एक नारा दिल से मन से ठीक आहे थँक्यू ओके धन्यवाद आणि चला कामाला सुरुवात झाली थँक्यू जरा त्याचं जितू बाय मनोज हे जितू बाय मनोज हा पहिला ऑफिसला हा?